गजामारणे टोळीला मोक्का लावल्याने टोळी प्रमुखावर देखील कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय। तसंच कोथरूडमध्ये गजामारणेच्या टोळीतील गुंडांची पोलिसांनी धिंड काढलेली आहे। 4 दिवसांपूर्वी देवेंद्र जोगला 4 जणांनी बेदम मारहाण केली होती। या प्रकरणी अटक केलेल्या 3 जणांची पोलिसांनी ही धिंड काढलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमितेश कुमार हे आता ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय। गजामारणे टोळीला मोक्का लावलाय तर टोळी प्रमुखावर देखील आता कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलेलं आहे। थर्सडे मॉर्निंगच पासून ही कारवाई आमची सुरू झाली होती आणि हीच भूमिका आमची प्रथम दिवशी पासून होती। त्याबद्दल मोका लागते की नाही लागते ऑलरेडी आमचे लोक डॉक्युमेंट्स तयार करून असेसमेंट ऍप्लिकेशन ऑफ माइंड सुरू केले होते। सगळे मोबाईल फोन्सवर कम्युनिकेशनचे रिकव्हर करण्यात आलेली आहे आणि भरपूर प्रमाणे त्या दृष्टीने सुरू आहे। अर्थ आहे की कोणी क्रिमिनल जोपर्यंत शांत आहे, आम्ही रिपीट वारंवार करतो याच दृष्टीने की जर शांत आहे तर त्यांच्यावर आम्ही मेन स्ट्रीमला आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू। लेकिन एक छोटासा पण मिसएडव्हेंचर झाला तर त्यावर 100% जोरात कारवाई होईल। ही भूमिका पोलीस दलाची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।